नागपूर विभाग शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी 5 तक्रारी दाखल करण्यात आल्या। अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत आणखी काही अधिकाऱ्यांची नावं सुद्धा समोर आहेत। शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पोलिसांनी आणखी काही फाईल्स जप्त केल्या। नव्याने दाखल झालेल्या सर्व 5ही तक्रारींची पोलीस चौकशी केली जाणार आहे। आरोपीच्या चौकशीत काही अधिकाऱ्यांची नावं आता समोर आलेली आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, नागपूर विभाग शिक्षक भरती प्रकरणी आता नवीन अपडेट आहे। आणखी 5 तक्रारी आता या घोटाळ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। काय सांगशील सविस्तर? नक्कीच कारण ज्या प्रकारे नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटाळा जो गाजून राहिलेला आहे त्यामध्ये अगोदरच तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकाच्या पदाला मंजुरी दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालकांसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये आता कोर्टात हजर केल्यावर त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती। याच प्रकरणामध्ये आता पुन्हा एकदा 5 तक्रारी नव्याने प्राप्त झालेल्या आहेत, ज्यामध्ये काही नागपूर जिल्ह्यातील आणि काही नागपुराबाहेरील तक्रारी आहेत। सुरुवातीला जो पोलिसांचा भर आहे तो या मूळ जी मुख्याध्यापक पदास मंजुरी देण्याची तक्रारी होती त्याच्याच चौकशी सुरू आहे। मात्र लवकरच आता या 5 तक्रारींची देखील आता चौकशी सुरू करण्यात आल्याची पोलिसांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता आणखी जो आहे तो तक्रारीचा ओघ वाढत असल्याचं दिसून येते। कारण हे प्रकरण जसं जसं समोर येते तसं तसं त्यांच्यावर अन्याय झाला आहे किंवा जे पीडित शिक्षक आहेत ज्यांची योग्यता असूनही त्यांना संधी नाही मिळाली ते आता समोर येऊन किंवा ज्यांनी या गैरकारभाराचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता ते देखील आता समोर येऊन तक्रारी देत आहेत। त्यामुळे आणखी काही नवीन नावं, काही नवीन संस्था किंवा काही नवीन अधिकारी यात त्यांच्या विरोधात तक्रारी होतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, अगदी जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।